काळे आता आता नुसतं काळे आहेत. काळेच असलं तुला सांगितलं ना, तुला पूर्ण बदलावं लागणार आहे. तू जे टोळीला साथ देतो ना, चूक करणाऱ्याला तो स्वतः गुतवला पाहिजे. खंडणी मागणारा, खून करणाऱ्याला तो सगळ्यांना तो स्वतः गुतवला पाहिजे. तो पाठराखण नाही केली पाहिजे. तू मराठ्यांनी मोठं केलंय तुला, तो का तू आठवून बघ. तुला ज्यावेळेस कुणीच साथ देत नव्हतं त्यावेळेस मराठ्यांनी साथ दिली तुला. आज तू काय काड्या करतो माझ्यासारख्यावर. काही मराठ्याच्या तो आहे प्रवक्त्याच्या हाताने धरतो हाताखाली. तो आहे प्रवक्ते ते चिल्लर चालला अर्धा भेटलं सरल्याला अर्धे डोंगाच्या वर त्याची ईन आलेली ते प्रवक्ते. त्यांच्या माध्यमातून तू माझ्या विरोधात लोकांना बोलायला लावणार, मला त्रास द्यायला लावणार. ते कामं बंद कर ना, ते कामं बंद कर. तू कोणचा नेता होता, केवढा होता, पुढं सुपाऱ्या देणे हे धंदे नाहीत. तू सामाजिक न्यायाच्या मंत्रालयात काम केलेला माणूस आहेस. तुला सामाजिक न्याय या शब्दाचा तरी अर्थ कळायला पाहिजे होता. आपण सामाजिक न्याय करतोय की ज्यांच्या माध्यमातून आपण मोठे झालो त्यांचेच मुर्दे पाडायला लागलो. दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे असं म्हणाले की आता कधी कधी वाटतं राजकारणातून रिटायर जातीपातीचं राजकारणात तिने आणलंय. जातीपाती देवारात वाच केला, बंजारा समाजाचा देवारात वाच केला. 2-4 धनगराच्या हाताखाली तो बाकीचा धनगराचा सगळा देवारा केला. तो मुसलमानाचा देवारा केला, दलित बांधवाचा कार्यक्रम केला. आणि ज्या मराठ्यांनी तुला विशेष सांगतो परळीत तुला ज्या मराठ्यांनी मोठं केलं त्या मराठ्यांचे तो मुर्दे पाडले. जातीपात कुणी केलं? जातीवाद तू नाही केला. हे जातीवाद नाही का? महादेव मुंडेच्या प्रकरणात न बोलणं, संतोष देशमुखाच्या प्रकरणात तू समर्थन करणं आरोपीचं, ही जातीवाद नाही का? हे जातीवाद नाही. काय हे काय माझ्या घातपाताचा तो सुपाऱ्या देणं, हे जातीवाद नाही, जातीपात नाही का? हे काय हे काय? आता तो बलात्कार करणारा पोरगा त्याला म्हणतो तू सांभाळावं लागणं, साथ द्यावं लागणं. बाईट येतो ही बलात्कार करणाऱ्याला. हे जातीपात नाही का? जातीपातीच नाही. आणि तुला आता कटाळा यायला लागलं होय. इथं लोकांवरती मुर्दे पाडायचे, बलात्कार करायला लावायचे, खंडण्या मागायला लावायच्या. आता शिक पश्चाताप करायला वेळ. अरे तुला उशिरा व्हायला शहाणपण आलं ते तरी बरं झालं. बरं झालं ते काय म्हणतात ना काहीतरी म्हणे नाक गेल्यावर भोक राहिले का काहीतरी आहे म्हणतात ना, तसं झालं तू आता. बरं झालं पण उशिरा व्हायना. आम्हाला काय अडचण नाही. तू उशिरा जरी सुधारला तरी काय अडचण नाही आम्हाला. पण मराठ्याच्या नादी लागू नको भाऊ. आणि इथून पुढं गुन्हेगारी करणाऱ्याला साथ देऊ नकोस. तुझ्या थोड्या लाभार्थी टोळीमुळं अख्खा दुरावा झाला आहे मराठा समाजात आणि वंजारी समाजात. फक्त तो यामुळं झालेला आहे. पुढं शहाणा होय. आणि तुझं बहिणीला सुद्धा भोगावं लागतंय, ध्यानात ठेव. फक्त तुझ्यामुळं वारसाच मोडा. मग त्यांनी आधी दिलेला त्रास ध्यानात ठेवा. मी हमेशा मीडियात सांगतो ते कमीत कमी फक्त अहंकारी आहे, याच्यासारखी खालच्या दर्जाची नाही. सगळा समाज मोडून टाकीन त्यांचा. त्यांनी जर कटाळा आला म्हणून जर बाजूला गेलं ना, सगळा समाज मोडून टाकी. सगळ्या टोळ्याच टोळ्या होत्या, अख्ख्या टोळ्या. नुसत्या मारामारी. आणि इथून पुढं मारामारी मराठ्या संघ करायची नाही, हे ध्यानात ठुई. इथं पाठ्य मी आहे. तुला सुद्धा मध्ये घालीन, सोडणार नाही. आता 2दा-3दा वाचलं आहे तुला. तू मस्साजोगच्या प्रकरणात वाचलेला आहे आणि आमच्याच लोकांनी वाचवलेलं आहे तुला. तू 100% त्याच्यात आहे. तू ते विसरू नको. आणि माझ्यासुद्धा घातपाताच्याच. तुझे नागपूरला बसला ना अजितदादाला घेऊन, फडणवीस साहेबाला, त्या रश्मिताई शुक्लाला, त्या दिवशी तुला वाचलेला आहे. ध्यानात ठेवतो. तू त्या माझ्या घातपाताच्या प्रकरणात सुद्धा आहे. आणि फडणवीस साहेबाजवळ पुरा डाटा येतो. कधीही बाहेर तो निघू शकतो, कधीही. पण तू त्याची काळजी करू नको. मी हे लय जबाबदारीनं बोलतोय. कारण शेवटी फोनवर तो बोललेला आहे. त्या दिवशी रात्री 11-12 वाजता त्या आरोपीशी तो बोलला आहे. त्यामुळे शिडीआर तो आहे. तू त्या घातपाताच्या प्रकरणात 100% तो ह्या लक्षात आला. आता आपण 100% मध्ये जाणार आहेत. म्हणून तो अजितदादाला त्यांना गळ घालून फडणवीस साहेबांना सगळ्यांना मिळून तू नागपूरच्या अधिवेशनात टायमाला त्या प्रकरणातून तुला त्यांनी बाहेर काढलेलं आहे. तू किती दिवस पळशील?
किती दिवस पळशील? तू पाप करायचं बंद केलं, ज्या मराठ्यांनी मोठं तुला केलंय त्यांना त्रास द्यायचं बंद केलं तर तू काहीतरी होऊ शकतं, नाही तुझे सुद्धा वाईट दिवस येणार आहेत, चांगले येणार नाहीत.